लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिकमध्ये फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात. 1000 पवित्र बुद्धमूर्तींचे वितरण. शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट व संघ बुद्धिस्ट फाउंडेशनचा भव्य उपक्रम. देश विदेशातील भिक्खू व मान्यवरांची उपस्थिती. नाशिक येथे शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट व संघ बुद्धिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त धम्मा व्हिजन यूथ 1000 पवित्र बुद्धमूर्ती वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता कालिदास कला मंदिर शालिमार येथे आयोजित या भव्य कार्यक्रमात 1000 पवित्र बुद्धमूर्तींचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भिक्खू सुगत थेरो व भिक्खू संघरत्न यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. यावेळी पूज्य भदंत डॉक्टर पोरन चाईपालो धम्मो यांच्या हस्ते महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच यूथ आयकॉन अमन आंबेडकर यांच्या हस्ते विशेष कार्यक्रम पार पडला. देश विदेशातील मान्यवरांची उपस्थिती. या सोहळ्यास थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट चे अध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर पोरन चाईपालो धम्मो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट यूथ थायलंडचे भिक्खू अनुपाप जोंग चानासिता यांची विशेष उपस्थिती लाभली. बुद्धगया महाभोधी मुक्ती आंदोलनाचे प्रमुख भंते विनाचार्य तसेच विविध भिक्खू संघातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि युवा प्रतिनिधींनी कार्यक्रमाला हजेरी लावली. नाशिक भिक्खू संघातर्फे भिक्खू नागधम्मो महाथेरो, भिक्खू रोहित भत्ते उपतिरस यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत. कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा गायक व संगीतकार राहुल साठे यांच्या बुद्ध भीमगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच दिव्या शिंदे, आसावरी बर्वे, राहुल डोंगरे, अजय देहाडे, सौरभ अभ्यंकर, विपिन तातत यासारख्या युवा कलाकारांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती. या भव्य सोहळ्यास बुद्ध समाजातील उपासक, उपासिका, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि कष्ट केले माझ्या अभिमानी, कष्ट केले माझ्या अभिमानी, जाती जातीत वाटू नका रे. अरे नाही अजून कोणी भीमा समान झाला. अरे नाही अजून कोणी भीमा समान झाला. अरे हे भाग्य भारताचे के जन्मास भीमाला. कष्ट केले माझ्या अभिमाने, कष्ट केले माझ्या
अभिमानी या ना मागची सर्व नाही ना हां असं आनंदराव हो सांभाळ ओके इकडे 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 त्यांना घ्या ना त्यांना घ्या जोरदार टाळ्यांचा गजर. नक्कीच आयुष्य कसं जगावं हे आपण महागुरूंकडून याचे धडे वारंवार घेत असतो. मला असं वाटतं टाळ्यांची ऊर्जा हीच असावी प्रत्येक सत्कारासाठी. धन्यवाद. यानंतर माझी ओके 5,000 देईल चांगले खराब आहे त्यानंतर काही समवेत आलेल्या पहिले दीर्घ आहे खरी नम्रता. यानंतर ये जागेवर जोरदार होनी चाहिए. धन्यवाद सर. मौनीचे अध्यक्ष महादेव धर्मदीपजी यांना मी विनंती करते त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. यांना विनंती त्यांनी स्टेज स्थानापन्न व्हावं. हॅलो या ठिकाणी यांचं आगमन या ठिकाणी स्टेजवरती झालेलं आहे. सर्वांनी त्यांचं टाळ्यातून स्वागत करायचं आहे. बनतेजी या तुम्ही बनतेजी बंदी या बाजूने बनतेजी इकडं नक्कीच धर्माला आपण विविध नावं जरी दिली तरी सर्व धर्मांचं एकच उद्देश आहे आणि ते म्हणजे मानवता धर्म राखणे. समता. बनतेजी एक मिनिट या पुढे या पण सर रेडी ओके एक मिनिट रेडी शिंदे सरकार यांचं स्वागत होत आहे. रेडी बनतेजी आण तुम्ही जवळ बंदी जवळ बनले आहेत या ठिकाणी सत्कार स्वीकारताना जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपण सर्वांच्या. धन्यवाद. देहाडे जे आहेत त्यांच्या कॉमेडी रील्स पण पहा. तुम्हाला नेहमी ते स्त्री पात्र साकार करताना दिसतात. पण आम्ही नक्की सांगू इच्छितो की त्यांच्या शब्दांमधून जे विचार आहेत त्या विचारांना मात्र नक्कीच तुम्ही डोक्यावर घ्या. उभे राहा थांबा शॉर्ट रेडी आहे ना बनतीची या ना मग हो आदिल भाऊ पुढे या ना रेडी सुरुवात या ठिकाणी किरण भाऊ शिंदे हे संघा बुद्धिस्ट फाउंडेशनचे विशेष कार्यकारी रेडी ठिकाणी मातीतूनही हे सुंदर शिल्प निर्माण करणं खरंच ही कलाकारी जी आहे त्यासाठी तर टाळ्या नक्कीच आपल्या सर्वांच्या मध्ये. निरे गर निध निरे नि मन
मी खूप खूप आभार मानतो तुम्हा सर्वांचे मला या सुंदर अशा कार्यक्रमात आमंत्रित केलं. सर्व भिक्खू संघाचे मी आभार मानतो. जास्त वेळ न घेता एक आढावा जाऊया. ज्ञानाचा महासागर युगंधर युग पुरुष युग प्रवर्तक महान इतिहासकार इतिहास संशोधक अर्थशास्त्री समाजशास्त्री प्रकांड पंडित महाविद्वान मुक्तिदाता मार्गदाता भाग्यविधाता शिल्पकार किमयाकार करुणाकर धगधगता ज्वालामुखी धम्मनायक उद्धारक दीपस्तंभ आधारणी सोजवंत त्यांच्या आशीर्वादानं मी गातोय आणि तुम्ही जे समाजाचं प्रेम माझे वडील आदरणीय बापूजी साठे ज्यांनी खूप त्यांचाच मुलगा आहे. सो एक कवाली जितना दिया भीम जी ने मुझको उतनी मेरी ये पेटून उठला माझा भीमावानी अरण्यताना कुठला सुरू करू आवाज सुरू करू एकच झटला पेटून उठला एकच झटला पेटून उठला माझा भीमावानी अरण्यताना कुठला एकच झटला पेटून उठला पेटून उठला आता मी भवानी नेताना 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 आता मी भवानी नेताना उठला भले 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 उधार करता मला सलाम भले भले करण्याची सुरुवात आज आपल्या या स्टेजवरून आपण करत आहोत. त्यासाठी सर्वांनी लक्षाने टाळ्या वाजवायच्या.
President, World Alliance of Buddhist Thailand. आपल्याला मान्यता आहे, पण धर्मगुरू स्वतः स्टेजवर असल्यावर आम्हालाही जरा प्रश्न पडला की नेमकं आम्ही कोणत्या शब्दामध्ये या शुभेच्छा ज्या आहे त्या संगीतमय स्वरूपात व्यक्त कराव्या. पण मला असं वाटतं टाळ्यांची साथ सर्वांची जोरदार असावी. Honorable sir, it's a great honor for all of us. Lord Buddha bless you, Noble Dhamma protect एक you. मिनिट Lord Buddha bless हो you, थांबा थांबा. Noble Dhamma protects you, great Sangha guides you, happy birthday to you. Happy birthday to you. एक मिनिट. नारायण भाऊ या. Happy birthday to you. नारायण भाऊ. जोरदार टाळ्या. आंबेडकरांचा महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोईसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व ज्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहायचा संधी दिली त्याबद्दल बनते संघरत्न आणि सुगत जी यांचे मी आभार मानतो. पूर्ण संघा टीमचे, फाउंडेशनचे आणि थायलंडवरून खास करून आपले भिक्खूगण आलेले त्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी जी दुपारमध्ये जे कॉन्व्हर्सेशन, जे वार्तालाप होत होते ते ऐकून कुठेतरी बरं वाटलं की कुठेतरी हा जो समाज आहे, हा समाज कुठेतरी जो भरकटलेला समाज आहे, जो इकडचा युवा आहे, त्याचं काम संघा फाउंडेशन आणि सुगतजींचे फाउंडेशन करण्याचं काम करत आहे. त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आताची परिस्थिती आपल्याला सर्वांना माहिती असेल. मागच्या एक आठवड्या आधी मी नांदेडला होतो. बौद्ध धम्माचा कार्यक्रम होता. अनेक नांदेडचे भिक्षुगण तिकडे उपस्थित होते, पण त्या कार्यक्रमाला बौद्ध समाज, खास करून युवा, हा तिकडे उपस्थित होता. कुठेतरी बाबासाहेबांनी जे काम केलंय, बाबासाहेबांनी जे आपल्या सर्वांसाठी कार्य केलंय, आपल्या समाजात अनेक रील स्टार आहेत, आपल्या समाजात अनेक गायक आहेत. आत्ताच आपल्या समोर दोन लोकांनी अप्रतिम गाणं गायलं. एकाने तर असं गाणं गायले जे अख्ख्या आयुष्यात त्यांनी अनुभवलंय. कुठेतरी आपल्या समाजाला जागृत व्हावं लागेल. आज पण या कार्यक्रमाला मला वाटलं 90% युवा उपस्थित असतील, कारण की हा आयोजित सुद्धा युवांनी केलाय. पण कुठेतरी आपल्या युवांना समजायला पाहिजे की जे बाबासाहेबांनी कार्य केलंय, जे बाबासाहेबांनी आपल्याला सुखसुविधा दिल्या आहेत, ज्या सवलती दिल्या आहेत, त्या कुठेतरी आपल्याला पुढे न्यायचं काम आपल्या सर्वांना करायचं. आपल्या आई बाबांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी ते कार्य केलं आणि आपल्या सर्वांना समजवलं की बाबासाहेब कोण होते आणि बौद्ध धम्म काय आहे. पण आता ही सर्वांची आपली जबाबदारी आहे, तुमचीच नाही, माझी सुद्धा जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी बुद्ध धम्म का अर्पण केला. राहुलजी आता जे बाबासाहेबांबद्दल बोलत होते, जे बाबासाहेबांचे एक एक नावं घेत होती, ती नावं घेताना अंगावरती काटे येत होते की ज्या एकट्या माणसाने अख्ख्या देशासाठी एवढं काम केलं, ज्या माणसाने, ज्या आपल्या बापाने कधी स्वतःचा लाभ बघितला नाही किंवा स्वतःचा स्वार्थ बघितला नाही आणि या समाजासाठी दिवस रात्र एक करून त्या समाजाला कुठेतरी माणूस म्हणून स्वीकारलं जावं, यासाठी ज्या बापाने एवढी मेहनत घेतली आहे ती कुठेतरी पाण्यात जाते असं मला वाटते. मी
संघबंते असतील, सुगतजी असतील, यांना विनंती करतोय की तुम्ही असे कार्यक्रम जे घेता, जे युवांसाठी खास करून कार्यक्रम घेत जा. कारण की मला इकडच्या आई वडिलांना आणि आजी आजोबांना सांगायचं आहे की तुमची येणारी जी पुढची पिढी आहे यांना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावे लागतील. आत्ताच्या युवा पिढींना फक्त बाबासाहेब म्हणजे 14 एप्रिलला नाचायचं एवढंच माहिती आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलंय, हे जे शर्ट मी सुद्धा घालते ते पण बाबासाहेबांची देण आहे. हे जे आपण फ्री खातोय ते सुद्धा आपल्याला आपल्या बापाने दिलंय. तर कुठेतरी आपल्या सर्वांना आता एक व्हावं लागेल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया एवढी मोठी मातृसंस्था आपली स्थापन केली आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी विलीन व्हायला पाहिजे. त्या सगळ्या संस्था आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केल्या आहेत. आपण एक ताजं उदाहरण घ्या. 100 वर्ष RSSच्या संघटनेला होत आहेत. 100 वर्ष आपल्या सुद्धा संघटनेला पुढच्या वर्षी होतील. पण ते RSSचं संघटन कुठे आणि आपलं संघटन कुठे यावर आपल्याला आता विचार करावा लागेल. आपल्या युवा पिढीला कसं वळवून आपल्या बाबासाहेबांनी जो धम्म दिलाय तो समजावा लागेल. आत्ताच जर हाच हॉल असता आणि याच हॉलमध्ये कुठली नाट्य असतं, तर गौतमी पाटील सारखे तर इकडे बसायला सुद्धा जागा नसती. ही खूप मोठी शोकांतिका आहे की आपल्या समाजाला अजून पण समजत नाहीये की बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय याला आपल्याला किती जपायचंय आणि याला आपल्याला किती शोकपणे पुढे घेऊन जायचंय. आता आपल्याला सर्वांना वाटत असेल की संविधान आहे, सवलती आहे, सगळं भेटतंय, बाबासाहेब तुमच्या स्वतःच्या घरातून बाहेर सुद्धा पडता येणार नाही. संघाजींना विनंती करतो आणि थायलंड वरनं जेवढे पण भिक्खू संघ आले, वर्ल्ड बुद्धिस्टचे प्रेसिडेंट आले, त्यांनी जो कार्य महाराष्ट्रामध्ये असेल किंवा अख्ख्या देशभरामध्ये जे करायचं त्यांचं एक उद्दिष्ट आहे, त्यासाठी आंबेडकरी कुटुंबाचा असेल, माझा असेल, त्याला संपूर्ण पाठिंबा आहे. पण तो पाठिंबा तेव्हाच असेल जोपर्यंत तुम्ही भारतीय बौद्ध महासभा आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला सोबत घेऊन काम करणार नाही. कारण की बाबासाहेबांनी आपल्याला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिली, बाबासाहेबांनी आपल्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटी दिली, बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण संस्था दिल्या, पण त्यांचे आज काय हाल आहेत हे आपल्याला माहित सुद्धा नाहीये. महाबोधी विहार असेल, नागपूरची दीक्षाभूमी असेल, हे खूप दुर्दैव आहे की हे आपल्या बौद्ध लोकांच्या ताब्यात सुद्धा नाहीये. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही तालुक्यात जा, तिकडचं जे स्तूप असेल, तिकडचे विहार असेल, ते फक्त आपण 14 एप्रिलला साफसफाई करतो किंवा 6 डिसेंबर असेल तेव्हा साफसफाई करतो, वर्षावासचा कार्यक्रम असेल तेव्हा साफसफाई करतो. पण आपण कुठेतरी आता आपल्या युवा येणाऱ्या नेतृत्व, येणाऱ्या पिढीला आपण दर रविवारी किंवा महिन्यातून 2 ते 3 वेळा आपल्या विहारांमध्ये जाऊन बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का अर्पण केला आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे शिकवायला पाहिजे. मी तर तुमच्या सर्वांसोबत उभाच आहे. मी तुमच्या सर्वांसारखा एक आहे. आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे, बाबासाहेबांना इकडचा गोरगरीब समाजातला साधा सामान्य कार्यकर्ता, साधा सामान्य बौद्ध समाजाचा कार्यकर्ता इकडच्या सत्तेत गेल्याशिवाय थांबायचं नाहीये. हे आपण एक ध्येय घेऊन आपण सर्वांनी एकसाथ येऊया. आज जे लोक इकडे उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो. तुम्ही आज कार्यक्रम ऐकलात तर फक्त ते इकडे ऐकण्यापुरता नका ऐकू, पण बाहेर जाऊन आपल्या समाजाच्या विविध युवा नेतृत्व असतील, येणारी युवा पिढी असेल, त्यांना समजवा की बाबासाहेबांचं काय कार्य आहे. मी आपल्या इकडच्या रील स्टार असतील, गायक असतील, या सर्वांना पण विनंती करतो की रील्स बनवा. बाबासाहेबांनी धम्म का अर्पण केला, रील्स बनवा. बाबासाहेबांनी एवढं मेहनत का घेतली, कारण की जोपर्यंत ते व्हायरल होत नाही, हे रील्स आणि फेसबुक आणि सोशल मीडिया आहे, याचा वापर जेवढा जास्तीत जास्त आपण करू शकू
तेवढा आपल्या सर्वांसाठी चांगला आहे. 6वी 7वीतला पोरगा सुद्धा आजकाल मोबाईल घेऊन फिरतो आणि स्क्रोल करत असतो 2-2 3-3 तास. जर तो त्याच्यात ते बघेल तर त्याला समजेल की बाबासाहेबांनी काय केलं. मला आज इकडे आमंत्रित केलं त्याबद्दल भिक्खू संघांचे आणि सर्व भिक्खूगणांचे आभार मानतो. सगळ्या गायकांचे, रील स्टारचे यांचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही खास करून इकडे उपस्थित राहिलात. आणि इकडच्या व्यवस्थापकांचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही आपल्या समाजाच्या रील स्टार असतील, गायक असतील यांना संधी देऊन इकडे बोलवून त्यांना संधी दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. एवढंच बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जय भीम. आज महाराष्ट्र नाशिकमध्ये जी धम्म मेळावा आयोजित केला होता, खास करून थायलंडचे जे बनते आले होते, त्यांचा एकच ध्येय असं मला तरी वाटतंय की त्यांना कुठेतरी हा महाराष्ट्रातला नव्हे तर अख्ख्या देशामधला जो बौद्ध धम्म आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार केला होता आणि आपल्या या समाजाला दिला होता. तो कुठेतरी इकडनं लांब होत चाललाय आणि युवांमधनं, खास करून युवांना कुठेही कशातही इंटरेस्ट नाही राहिलाय असं त्यांचं म्हणणं आहे. थायलंड मधले बनते होते, म्यानमार मधली पण त्यांची संघटना आहे आणि अनेक देशांमध्ये त्यांची संघटना आहे. यांचं खास करून महाराष्ट्रामध्ये लक्ष आलं कारण की सम्राट अशोक असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जो हा धम्म इकडे चालू केला. आणि आता पण आपण बघत असाल जेवढे हिंदू विहार बांधतायत तिकडे सगळे लेण्या असतील, काही असतील, तिकडे महाकरुणी गौतम बुद्ध यांचे सगळ्यांचे जे आपल्याला हे मूर्त्या असतील किंवा त्यांचे जे जुन्या आठवणी त्या सगळ्या भेटत आहेत. तर कुठेतरी हा जो महाराष्ट्र राज्य होता आणि हा भारत देश होता, हा कुठेतरी आधी बौद्ध देश असेल असं या लोकांची, आणि जो कुठेतरी आता गायब होतोय, इकडनं लांब होत चाललंय. तर त्यांचा एकच ध्येय की इकडची जो युवा पिढी आहे त्यांना कुठेतरी स्थिर लाईनीवरती आणावं आणि इकडच्या युवांना बुद्धिझम काय आहे आणि बाबासाहेबांनी बुद्धिझम का अर्पण केला याबद्दल त्यांना समजून घेणं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानेनच. पण त्या सर्वांना एकच सांगेन की ज्यांना जर भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये काम करायचं असेल तर भारतीय बौद्ध महासभा तथा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली, त्या संस्थेला, मातृसंस्थेला विश्वासात घेऊनच त्यांना महाराष्ट्रात काम करायला लागेल. आणि जर त्यांनी ते केलं तर मग त्यांचा नक्कीच आम्ही स्वीकार करू आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ. जय भीम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.